प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे थेट पुण्यावरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। अमोल, काय सांगाल? 1 तास झालेला आहे मतदानाला सुरुवात होऊन आणि जे पुणेकर आहेत मोठ्या संख्येने मतदान सुरू होण्याआधीच केंद्रावर पोहोचल्याचं पाहायला मिळालं होतं। या तासाभरात कसं चित्र राहिलंय? रवींद्र धंगेकर आणि त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा मतदान केलंय। नक्कीच फरा, पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महेश विद्यालयाच्या मतदान केंद्रावरती आपण आहोत आणि ही गर्दी जर पाहिली तर तुफान अशी गर्दी सध्या या मतदान केंद्रावरती झालेली पाहायला मिळते। सकाळीच मतदार आहेत ते मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलेले आहेत आणि सकाळच्या सत्रात हा मतदानाचा टक्का वाढतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सकाळपासून ही गर्दी या मतदान केंद्रावरती आहे। याच मतदान केंद्रावरती नाही तर पुणे शहरातले जे अनेक मतदारसंघ आहेत त्या केंद्रावरती सुद्धा अशाच पद्धतीची गर्दी आहे। महत्त्वाचं म्हणजे चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा गेल्या अर्धा तासापासून या रांगेमध्ये उभे आहेत, ते सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। दादा, तुम्ही पहिल्यांदाच लोकसभेसाठी मतदानाचा हक्क बजावताय? लोकसभेसाठी पुण्यात पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावताय? हो, कारण मी कोल्हापूरमध्येच राहिलो ना, पण गेल्या वेळेला अचानक केंद्रीय नेतृत्वाने आग्रह धरला की पुण्यात लढ। त्यावेळेला चेंज करण्याची जी प्रोसिजर असते ती संपली होती, ती इमिजिएट मी केली। त्यानंतरची पहिली निवडणूक आहे। पुणेकर झाला तुम्ही? हां, म्हणजे जिथे जाईल तिथला मी होतो। काय 3 टप्प्यात आपण पाहिलं तर काहीशी आकडेवारी मतदानाची ही कमी होती, उन्हाळ्याचा फटका सुद्धा बसलेला पाहायला मिळते। आता 4थ्या टप्प्यात जर हे चित्र आपण पाहिलं तर काय वाटतं? खरं म्हणजे बाकीच्या ठिकाणी सुद्धा सकाळी हे चित्र होतं, उन्हामुळे 3-4 तास वाया गेले, पुन्हा लोक बाहेर पडले, पण तोपर्यंत मतदान संपण्याची वेळ आली। आज जरा निसर्गाने कृपा केली आहे, त्यामुळे ऊन थोडं कमी राहील असं वाटतंय। तसं झालं तर मग ही रांग कंटिन्यू राहील, मग मात्र पर्सेंटेज वाढेल। अदरवाईज अर्ली मॉर्निंग रांगा, मध्ये गॅप, असं चित्र आधीच्या फेजमध्ये झालं। तुम्ही सुद्धा गेल्या अर्धा तासापासून उभे आहात रांगेमध्ये? अर्धा तास उभा आहे आणि मला त्याचा आनंद आहे। शेवटी सर्वसामान्य माणसाला जे करावं लागतं तेच आपण केलं पाहिजे असं माझं मत आहे। तर सर्वसामान्य मतदाराप्रमाणे दादा सुद्धा रांगेमध्ये उभे आहेत। गेल्या अर्धा तासापासून खरं तर रांग आहे ती खूप मोठी आहे आणि मतदान करण्यासाठी पुणेकर आहेत ते सकाळपासूनच मतदान केंद्रावर पाहायला मिळतात। हे चित्र आहे, पण आता नंतर नेमकी काय परिस्थिती होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ही दृश्य आपण पाहतो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा आपल्याला आलेले पाहायला मिळतात आणि खरं तर या मतदान केंद्रावरची जर परिस्थिती पाहिली तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि ते सुद्धा सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या मतदान केंद्रावरती आलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर काही तरुण सुद्धा आहेत। काय झालं? किती वेळ झाले बसले तुम्ही? मी आत्ताच बसले। आत्ताच बसले, झाले 15-20 मिनिटं आणि आमची लाईन वेगळी आहे सिनियर आणि व्यवस्थितपणे सोडतायत, काही प्रश्न नाही। ऊन पण नाहीये, सकाळची वेळ आहे, मतदानाचा आपल्यावर देवाची की ऊन नाही, मुख्य पाऊस नाहीये, त्याच्यामुळे सगळं शिस्तबद्ध चाललंय आणि तसं पाहता आम्ही सिनियरच जास्त आहोत। वय वर्ष 88। बरं, आलोय आता इथे मतदान। ऊन नाही, पाऊस पण नाहीये, वातावरण ढगाळ आहे ना वातावरण। आकडा वाढेल मतदानाचा असं वाटतंय, टक्का वाढेल? गेल्या 3 टप्पे आपण पाहिलं तर कमी मतदान झालेलं आहे। वाढेल वाढेल वाढेल। हे सगळे सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा मतदानाचा हक्क आहे ते बजावण्यासाठी आलेले आहेत। मतदानाचा टक्का नेमका या 4थ्या टप्प्यामध्ये वाढतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यामध्ये 11 ठिकाणी मतदान आज पार पडते। सकाळच्या सत्रामध्ये पुण्यातली ही दृश्य जर पाहिली तर काहीशी सुखावणारी आहेत, मतदानाचा टक्का वाढवणारे आहेत सध्या तरी, असं या दृश्यांमधनं पाहायला मिळते। पुण्यातल्या अनेक मतदार केंद्रावर अशी परिस्थिती आहे। जवळपास 2000 मतदान केंद्र आहेत, त्यावरती आज पुणेकर मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळणार आहे। निश्चितच अमोल, एकूणच हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यामध्ये तरुणांपेक्षाही जास्त उत्साह मतदानाचा आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या संख्येने ते बाहेर पडले, सकाळीच मतदान करताना दिसत आहेत आणि चंद्रकांत पाटील स्वतः रांगेत उभे आहेत मागील अर्ध्या तासापासून आणि ते आता तिथपर्यंत जाईपर्यंत किती वेळ लागेल तेही पाहावं लागणार आहे। त्यामुळे एक पुणेकरांनी एक मोहीम उघडल्याचं दिसते मतदानाची टक्केवारी वाढवण्याचं। आता कोणाला मतदान करणार पुणेकर तेही बघावं लागेल।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.